हॅलो, हाँ जुई, तुझ्या आईचा फोन आहे, बोलून घे. हॅलो, काय कसं काय? हे बघ, तू टेन्शन नको घेऊस, मी लगेच येते. काय झालं काय? माझ्या वडिलांची तब्येत बिघडली आहे माझ्यामुळे. मला लगेच निघायला हवं. अगं निघ निघ तू, मी बोलते नवऱ्यांची, निघ. सावकार, काय ग बाई, काय झालं या पोरीचं? इतकी बेजबाबदार कधीच नव्हती ही. परमेश्वरा, जुईनं आपलं ऑफिस जॉईन केलं तेव्हा किती साधी होती ना ती. तोंडातून एक शब्द बाहेर पडायचा नाही कधी. आपणहून कधी काही बोलायचे नाही. बरं, कोणी काही विचारलं ना तर तिचं आपलं एका शब्दात उत्तर ठरलेलं असायचं. पण आता अशा काहीतरी विचित्रच वागायला लागली ती. इतकी गोड, साधी, सरळ मुलगी इतकी चिडचिड का करायला लागली कोणास ठाऊक. त्यामुळेच तिच्याकडे बघितलं ना की जरा वेगळं वाटायला लागतं. खरं तर ती बोलायला लागली ही खूप चांगली गोष्ट आहे, पण ती ज्या प्रकारे बोलते ना ते चुकीचं आहे. म्हणजे माणसाने मत व्यक्त केलंच पाहिजे, कारण आजच्या या जगात जो सहन करतो ना त्याच्या नशिबी फक्त दुःखच येतं. सगळेच त्याला डॉमिनेट करतात. मला असं वाटतं ना की जुईची सहनशीलता आणि प्रमाणाबाहेरचा शांतपणा आता ब्लास्ट होतो. तिने खरं तर आईबाबांचं ऐकून सरळ लग्न करून मोकळं व्हावं. खरंय, उगाच जयच्या आशेवर थांबण्यात काही अर्थ नाही. खूप साधा मुलगा आहे ग तो. नंदिनी मॅडम, जय साधाच आहे. मुळात काय आहे, जुईचा हा चॉईस असूच शकत नाही. ती मूर्ख आहे. आता जय असा मुलगा आहे ना की कोणीही त्याच्या प्रेमात पडेल. त्याचं चांगुलपण काय आहे माहितीये का? तो बिचारा सगळ्यांची प्रेमाने वागतो. आता त्याच्या या चांगल्या वागण्याचा जर कोणी चुकीचा अर्थ काढला तर त्यात त्याची चूक नाहीये ना. आणि तुम्हाला सांगू का नंदिनी मॅडम, या ज्या साध्या वाटणाऱ्या मुली असतात ना, काय काय रंग उधळतात माहितीये तुम्हाला? तो ना माझा नुसता फ्रेंड आहे असं म्हणतात आणि त्याच्याबरोबर त्याचाच हात धरून पळून जातात माहितीये. नाही, तुम्हाला नाही कळणार या गोष्टी, कारण तुम्ही खरंच साधे आहात. तुमचं ना असं नुसतं दाखवायला नाही हो साधेपण. रजनी बास, अगं किती बोलतेस तू? जुई खरंच साधी सरळ मुलगी. ती काहीही बोलत नाही, ऐकून घेते म्हणून. साधी सरळ, ठीक आहे, मी गप्प बसते. अर्थात माझ्या गप्प बसण्याने काहीच होणार नाहीये. उद्या जेव्हा गोष्टी तुमच्या डोळ्यासमोर येतील ना, तेव्हा तुम्हाला आजचे हे माझे शब्द आठवतील. लक्षात ठेवा.
अण्णा जरा माझं एक काम करा हा. चिनू येईल ना शाळेतून तर त्याचे हातपाय धुवून घ्या, त्याचे कपडे बदला आणि त्याला जेवण गरम करून जेवायला वाढा. मी आईकडे जाते, मला खूप उशीर झालाय आधीच, नाही तर मी केलं असतं हे सगळं. आणि हो, त्याला जेवायला वाढाल तेव्हा तुम्ही सुद्धा जेवून घ्या, उपाशी राहू नका. हा सुनबाई. अण्णा नाही नाही नाही, मी सांगितलंय त्याला की अण्णांबरोबर अगदी शहाण्या मुलासारखं वागायचं, अजिबात त्रास द्यायचा नाही. मग अण्णा तुला एक छानशी गोष्ट सांगतील, सांगाल ना? प्लीज सांगा. हा ऐकता ऐकता झोपून जाईल बिचारा. हा येऊ मी? सुनबाई, आता काय झालं? गोष्ट सांगण्यासाठी ती वाचता यायला हवी ना. ही चष्म्याची काच फुटली आहे, येताना जरा बदलून आणायला जमेल? अण्णा आता गोष्ट वाचून बिचून कशाला दाखवायला हवी? एखादी आठवेल ती सांगा ना, त्यात कसलं आलंय चॉईस? सांगा एखादी बोधकथा, इसाप नीती काहीतरी सांगा, आठवेल ते. हा नाही, पण फुटलेली काच बदलायलाच हवी. अण्णा मी अशी नेमके बाहेर निघाले की तुम्हाला कसं काय आठवतो सगळं? शी बाबा, आता माझ्याच्याने काही होणार नाहीये. हा अण्णा नाही हो, काय आहे ना, तुमचं चष्म्याचं जे दुकान आहे ज्या रस्त्याला आहे ना, त्या रस्त्याने जाणार नाहीये मी. हो सकाळी सकाळी काय ट्रॅफिक असतं माहिती तिथे. मग अण्णा एक काम करा ना, तुमची लाडकी सून आहे ना आदिती, तिला सांगा ना. तिला खूप आवडतं तुमची सेवा करायला. बाई ग, आवडतं मलाही तुमची सेवा करायला, पण तितका वेळ नाहीये ना माझ्याकडे आणि पैसेही. ठीक आहे बाबा, नोकरी करते, पगार मिळतो, तुम्हाला जे जे काही हवंय ना ते सगळं आणेल तुम्हाला. घ्या, बघितलं ना, उशीर झाला. आता बस पण चुकली माझी, रिक्षाने जावं लागणार आहे. घरी नाही जायचं आज? नंदिनी, आज घरी नाही जायचं? नाही, हे जरा एक काम आहे. नंदिनी जरा पाणी दे ना. प्रॉब्लेम आहे? हा प्रॉब्लेम काही नाही नाही, हे अष्टविनायकाची टूर जायची आहे ना, सरांच्या आई पण जायच्यात बरोबर. उगाच की राहायला नको म्हणून एकदा चेक करते सगळं. मी करू का काही? नाही नाही नको, तुमची उगाच अंबरनाथची लोकल चुकेल. तशी तुझी पण लोकल चुकणारच आहे की. नंदिनी, तू आईना कळवलंस ना तुला उशीर होणार आहे म्हणून? नाही तर तुझं सुद्धा जुई सारखं व्हायचं. अहो हे काय भलतच, कळवलंय मी. बरं, येऊ मी? मला पण जायचं नाहीये आता. चष्मा गर्दीत पडणार नाही. गर्दीत म्हटलं चष्मा पडणार नाही. करेक्ट आहे. कदम काका, चष्म्याची नवीन दोरी एकदम छान दिसते. अगं नुसती दोरी नाही छान दिसत आहे, काकांची पर्सनॅलिटी बघ. हो ना, एवढा फरक पडतो ना. कसा दिसतोय नंदिनी? कसा दिसतोय? अगं बाई,
छान स्मार्ट दिसताय. यंग. येऊ मी? सावकाश जा. काय म्हणा? नाही म्हटलं सावकाश जा. काकांना सांभाळता सांभाळता माझ्या नाकी नऊ आले होते. तू कुठे होतास आणि? गॅरेज मध्ये. तू रात्रभर गॅरेज मध्ये होतास? हो, कारण तुम्ही आरामात झोपल्यानंतर काकांना मी सांभाळत होतो. म्हणजे अदिती, जाऊ दे ना आता. ती जुई तिच्या घरी गेली ना, ते बरं झालं. खरंय, आता तिच्या घरी परत काही प्रॉब्लेम्स व्हायला नको. जय, हसतोयस का तू? काही नाही, मला नंदिनी मॅडम आणि अरविंद सरांची आठवण आली. त्यांचं काय आता? कसले गोड आहेत ना ते. म्हणजे दोघं एकमेकांची एवढी काळजी करतात, एकमेकांचं मन जपतात, पण एकमेकांच्या मनात एकमेकांविषयी जे काही आहे ते एकमेकांनाच सांगू शकत नाहीयेत. किती क्यूट आहेत रे ती दोघं. खरं तर दोघांचे डोळे, दोघांचे हावभाव एकमेकांना हेच सांगत असतात, पण शब्द नाही. आणि गंमत म्हणजे या दोघांना जे एकमेकांबद्दल वाटतंय ते जगाला कळतंय बरं का, पण त्यांचं त्यांनाच कळत नाही अजून. माणसाचं वय ही सगळ्यात गमतीची गोष्ट असते. जे म्हणजे बघ ना, लहानपणी मित्रमैत्रिणी असतात, तरुणपणी नवरा असतो, आणि म्हातारपणी साथ लागते ती आधाराची. जसं माणसाचं वय वाढत जातं ना, तशी त्याला एकटेपणाची जाणीव जास्त व्हायला लागते. वय असेपर्यंत हाके लावू मिळते, मग नंतर तीही मिळत नाही. ते मला आठवतंय, मी जेव्हा विरारहून निघाले ना, तेव्हा अण्णांच्या डोळ्यात पाणी होतं रे, अगदी लहान मुलांसारखं. का नसेल? आपण गिरगावातली चाळ सोडून विरारला राहायला जाणार हे कळल्या दिवसापासून अण्णांच्या डोळ्यातली अस्वस्थता बघतोय मी. आयुष्य गेलं ग त्यांचं त्या चाळीत. शेजाऱ्या पाजाऱ्यांबरोबर सुखदुःख शेअर करण्यात. सदाकाकांशिवाय करमायचं नाही त्यांना. त्यांना अचानक असं फ्लॅटमध्ये नेऊन ठेवल्यावर दुसरं काय वाटणार? आधी ती हाकेला हो तेव्हाच मिळेल ना, जेव्हा ती हाक मारण्याची इच्छा होईल. तेही आपलंच घर असून मला असं वाटतंय अण्णांची तिथे खूप घुसमट होतीये रे. बरेच दिवस झाले मी अण्णांशी बोलले नाही ना. मी तुला सांगते, ते रोज आपल्या फोनची वाट बघत असणार. मी त्यांना फोन लावते. अक्षर नीट काढ.
हॅलो अदिती. हॅलो. बोल, कशी आहे? आज आठवण आलीये का अण्णांची? एक मिनिट हा. या, तुमच्या लाडक्या अदितीचा फोन आहे, बोला. अदिती, अण्णा कसे आहात तुम्ही? मला काय होणार, मी बरा आहे. अण्णा तुम्ही बरे असलात तरी या आठवड्यात तुमच्या सगळ्या टेस्ट आपण करूया. हा अण्णा, आम्ही ठरवले. नाही अगं, पण मी ठणठणीत आहे, नको. तुली नाही, मी तुमचं काहीही ऐकणार नाही. अण्णा तुम्ही खोकताय. अरे पण अण्णा, अण्णा, अण्णा तुम्ही बसा, बसा इथे. खोकला झालाय तुम्हाला, बसा. चिनू, पाणी आण पटकन. बसा बसा बसा. हॅलो अण्णा, जय. अरे पगार झालाय की नाही तुमचा? नाही अजून. नाही झाला की सांगा बरं का. आणि आदितीला म्हणावं आता जरा नोकरीवर नीट लक्ष दे. 3 लेट मार्क्स झाले ना की अख्ख्या दिवसाचा पगार कापला जातो म्हणे तिचा. बाई ग, परवडण्यासारखं नाही होते आपल्याला. हा आणि आई ते ना, अगं मला पण बोलायचं ते. अगं नाही तू ते. काका, अरे काका तू कधी येणार आहेस? हिनू, येईन, लवकरच येईन. काका, तू मला ती बॅटरीवाली कार आणणार होतास ना? हो, मी येताना घेऊन येईन. नको काका, मला नको ती कार. त्यापेक्षा ना अण्णांच्या चष्म्याची काच फुटली आहे, ती आण. आणि चष्मा फुटल्यावर ना त्यांना गोष्टच वाचून दाखवता येत नाही. हॅलो जय. अरे इतकं काही झालं नाही अगदी. काच फुटली आहे, पण मग हे आणतील ना ऑफिस वरून येताना दुरुस्त करून. मग त्यात काय. ए चल, मी ठेवू का? अगं पण माहित नाही, म्हणजे ह्याचा अभ्यास घ्यायचा आहे ना चिनूचा. गुड नाईट, बाय. अण्णा तिथे खुश नाहीयेत जय. कळतंय मला. अदिती, मला अण्णांसाठी खूप काही करायचं, खूप खूप काही करायचं. फक्त प्रॉब्लेम इतकाच आहे ना की या सगळ्यांसाठी, या सगळ्या सुखांसाठी पैशांची गरज असते. आणि नेमकं तिथेच विषय. हे आज आहे जय, उद्या नसेल. कोणाच्याही चेहऱ्यावर समाधान पाहण्यासाठी पैशाची गरज नसते जय. वेळही पुरेसा असतो. आणि म्हणूनच मी ठरवलंय, उद्यापासून रोज विरारला जायचं. ती रोज कसं जमणार आहे? काही दिवसांपूर्वी जात होतेच की मी. हो, पण ती केवढी दगदग होत होती तेवढ्यात. त्या दगदगीनंतर अण्णांच्या चेहऱ्यावर समाधान पाहिलं ना की ती दगदग कुठल्या कुठे निघून जाते कळतही नाही. जे अण्णांना सुद्धा हेच वाटतं की मी तिथे यावं, पण मला त्रास होईल, माझी दगदग होईल, म्हणून मी ठणठणीत आहे असं सांगितलं त्यांनी. आता तिथून निघताना त्यांच्या डोळ्यात जो मी एकटेपणा पाहिला ना, तो नुसता त्यांना सांभाळून नाही जाणार रे. त्यासाठी थोडा सहवास, थोडा संवाद हवा. आणि म्हणूनच मी तिथे जाते.
काय झालं? मी खूप भाग्यवान आहे. तुझ्यासारखी बायको मिळाली ना म्हणून. आत्ता मनाला जे मिळतंय ना ते खरं समाधान.